विविध गुन्ह्यात पाहिजे असलेला पाईकराव मस्के टोळीचा मुख्य आरोपीस नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने गावठी कट्ट्यासह केली अटक. गुन्ह्यातील आरोपी यांनी फिर्यादी यांच्या पोटाला पिस्तूल लावून धाक दाखवून फिर्यादी यांच्या खिशातून 1100 बळजबरीने काढून घेतले व फिर्यादी यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून पळून गेले अशी फिर्याद दिल्याने त्यावरून नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. तरी सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अजय देशमुख, पोलीस अंमलदार विशाल कुवर यांना गुप्त बातमीदारांचा फोन आला की टोनू म्हरक्या रेल्वे स्टेशन परिसरात मोटारसायकलवर आला आहे. याबाबत बातमी मिळाल्याने त्यांनी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सो यांना माहिती देऊन त्यांनी सदर बातमीची खात्री करणे कामी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे गुन्हे यांना व पोलीस हवालदार विजय टेमगर, पोलीस अंमलदार समाधान वाजे, पोलीस अंमलदार नाना पानसरे, पोलीस अंमलदार विशाल कुवर, पोलीस अंमलदार अजय देशमुख यांना डीबी मोबाईलसह रवाना केले. सदर आरोपी हा पोलीस गाडीला पाहून त्यांचे मोटारसायकलवर सुभाष रोड मार्गे माधक्का रोडकडे पलायन केले असता पोलिसांनी सदर आरोपीचा सरकारी वाहनाने पाठलाग करून गुलाबवाडी मालधक्का रोड येथे शिताफीने आरोपी नामे हर्ष सुरेश मस्के उर्फ टोनू पाईकराव बास मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्यास पुढील तपासाकामी गुन्हे शाखेचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांनी अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमाल 25,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा पिस्तूल, किंमत अंदाजे 25,000, 60,000 रुपये किमतीची गुन्हा करतेवेळी वापरलेली KTM कंपनीची 200 ही मोटारसायकल जप्त करण्यात आली. 1100 रुपये, त्यामध्ये भारतीय चलनातील 500 दराची 1 नोट, 200 दराची 2 व 100 दराच्या 2 नोटा जप्त करण्यात आल्या. एकूण 86,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.